वडिलांच्या मिळकतीमध्ये मुलींना अधिकार आहे, पण कधी आहे? मृत्यूपत्र हे व्यक्तीच्या निधनापर्यंत व्यक्ती कितीही वेळा बदलू शकते. म्हणजे आपले आईवडील गेल्यानंतर आपल्यात कशाला वाद, असं आईवडिलांना सांगून थोडंसं भावनिक करून त्यांना असं सांगितलं जातं की तू आत्ताच माझ्या नावावर करून टाक. की मी जर मृत्यूपत्र केलं तर मी काय करायला पाहिजे? ऑर्डर या पॉडकास्टमधून आम्ही कायदेविषयक माहिती सुलभ शब्दांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. असेच अनेक विषय जे कायद्याच्या स्तरावरती हाताळण्याचे आहेत, त्यांची जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही अजूनही प्रयत्न करणार आहोत. आज आपलेही काही प्रश्न असतील तेही आम्हाला विचारावेत. त्यामुळे आमच्या ऑर्डर या पॉडकास्टला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, ही आमची विनंती. मृत्यूपत्र म्हणजे आपण म्हणू इच्छा. आपण काय, माझ्याकडे काय काय आहे याच्या संदर्भामध्ये मी माझा एक दस्त तयार करते आणि त्या दस्तामध्ये मी माझी इच्छा काय प्रदर्शित करते की ह्या मिळकतीबाबत कुठे वाद होऊ नये माझ्या पश्चात, मी मेल्यानंतर, आणि म्हणून त्याचं वाटप असं 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 व्हावं. मला या मुलाला हे द्यायचंय, मला त्या मुलाला, किंवा ही माझी स्वकष्टार्जित मिळकत आहे आणि त्यामुळे माझ्या कुठल्याच मुलाला ती दिली जाऊ नये, तिराहिताला द्यावी, असं सुद्धा मी माझ्या मृत्यूपत्रात म्हणू शकते. मी माझी मिळकत दान करू शकते. त्या मृत्यूपत्राला कायदेशीर महत्व आहे, कारण ती माझी मिळकत आहे, मी ती कोणालाही देऊ शकते. त्यामुळे इच्छापत्र असं किंवा मृत्यूपत्र असं असतं, हा असा दस्त एक आहे की मी माझ्या जिवंतपणी, मी मेल्यानंतर त्याची कशी अंमलबजावणी व्हावी याची इच्छा माझ्या इच्छापत्रात नमूद करून ठेवते. त्याचा असतं अजून एक महत्त्वाचा मुद्दा. मी त्यामध्ये असंही म्हणू शकते की ही जी अंमलबजावणी करायची आहे ती माझे कदाचित माझ्यानंतर माझे जे प्रियजन आहेत, मी ज्यांना दिले, लाभार्थी आहेत, ते कदाचित नाही करणार तशी. मग मी काय करते? मी एक अंमलबजावणी करण्यासाठी व्यक्ती नेमते की ज्याचा माझा त्याच्यावरती विश्वास आहे. त्याला एक्झिक्युटर म्हणतात, कायद्याच्या भाषेत त्याला एक्झिक्युटर म्हणतात. मग मी त्याला काय सांगते की तू एक्झिक्युटर आहेस, मी जे इच्छापत्र लिहून दिलंय, मृत्यूपत्र लिहून ठेवलंय, त्या माझ्या इच्छेनुसार त्याचा विनियोग कर, त्याची अंमलबजावणी माझ्या इच्छेनुसार कर, असं एक्झिक्युटरचं काम असतं. मग मी मेल्यानंतर एक्झिक्युटर काय करतो? तो न्यायालयात जातो. लाभार्थी गेले न गेले फरक नाही, जायचं कोणी असतं? एक्झिक्युटरनी जायचं असतं, अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीने जायचं असतं. मग तो न्यायालयात जातो, तो अर्ज दाखल करतो आणि तो माननीय न्यायालयाला सांगतो की ही या व्यक्तीचं मृत्यूपत्र आहे, या व्यक्तीचं निधन या दिवशी झालं आणि तिच्या इच्छेप्रमाणे तिने जे इच्छापत्रात लिहून ठेवलंय त्याची जबाबदारी माझ्यावर दिली असल्यामुळे अंमलबजावणीची मी हा अर्ज दाखल करत आहे. आणि त्या माझ्या मृत्यूपत्रात लिहिलेल्या तिच्या इच्छेप्रमाणे, त्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे त्याचा विनियोग करण्यात यावा, त्याचा आदेश करण्यात यावा, असं असतं. भारतीय समाज मन असं आहे की माझ्या नजरेसमोरच वाटणी करा, म्हणजे गिफ्ट करा किंवा आपण म्हणतो हक्क सोडपत्र करा. मुलांना देखील थोडंसं काय असतं की आपले आईवडील गेल्यानंतर आपल्यात कशाला वाद, असं आईवडिलांना सांगून थोडंसं भावनिक करून त्यांना असं सांगितलं जातं की तू आत्ताच माझ्या नावावर करून टाक, मी आहे ना तुला सांभाळणारा. मग ते बक्षीसपत्राच्या स्वरूपात ते केलं जातं. इथे कसं असतं माहिती आहे की बक्षीसपत्राला अजून एक छोटासा असा एक हे आहे की मी आज दिलं म्हणजे माझ्या हयातीमध्येच मी त्याचे संपूर्ण अधिकार माझ्या वारसांना किंवा ज्याच्या लाभामध्ये मी ते बक्षीसपत्र करते त्याला हस्तांतरित होणार. मी जर त्या दस्तामध्ये, बक्षीसपत्रामध्ये नमूद करून ठेवलं की तू माझी जर काळजी घेतलीस आणि माझं जर देखभाल केलीस, मला ही सेवा मला दिलीस, तरच ती तुझ्याकडे कायम स्वरूपी राहील. म्हणजे बक्षीसपत्राला मी अट घालू शकते. हे नाही केलंस तर मी ते माझं बक्षीसपत्र रिवोक करू शकते, मी मला परत घेऊ शकते. कारण हल्ली काय झालंय, मुलं आईवडिलांकडून घेतात, गोड बोलून त्यांच्याकडून सगळ्या मिळकती
प्राप्त करून घेतात एक बक्षीसपत्र घेऊन. म्हणजे म्हातारपणामध्ये आईवडिलांच्या हातात काहीच राहत नाही. आईवडील सगळं सुपूर्द करतात मुलांच्या, आणि मग त्यांच्या हातात काही न राहिल्यामुळे म्हातारपणी जेव्हा त्यांना खरोखर गरज असते त्या सगळ्या मिळकतीची किंवा त्यांच्या ह्याची, तेव्हा त्यांच्या हातात काहीच न राहिल्यामुळे मग त्यांची अवस्था आश्रिताप्रमाणे होते. आपल्या मुलांच्या मर्जीप्रमाणे मग त्यांना राहावं लागतं. त्यामुळे एक खूप चांगला असा हे आला आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा आहे की जर त्याच्यावरती आपण कधी चर्चा करू, पण त्याच्यामध्ये असं आहे की जर या अटीचा, जर आईवडिलांनी जर ती अट टाकली असेल, त्या अटीचा जर त्यांनी व्यवस्थितरित्या पालन केलं नाही तर ते जे बक्षीसपत्र आहे ते रद्द होऊन ते परत मागण्याचा आईवडिलांना हक्क आहे. आता इथे काय होतं मृत्यूपत्रामध्ये, हे जास्त चांगलं सोय काय आहे की आईवडिलांना आपल्या हयातीमध्ये त्या आपल्या मिळकतीचा, स्थावर असो जंगम असो, त्याचा आपल्या इच्छेप्रमाणे उपभोग घेता येतो. आणि आपल्या हयातीनंतर, माझ्या पश्चात माझी मिळकत माझ्या मुलांना द्यावी अशी ते इच्छा करू शकतात. बरं, असं देखील एक आहे, समजा मला माझ्या इच्छापत्र करताना सगळ्या मिळकती नाही आठवल्या, मग मी काय लिहू शकते की या सगळ्या मिळकतींपेक्षा एखादी मिळकत उर्वरित राहिली असेल तर ती सुद्धा मिळकत या व्यक्तीला दिली जावी. त्याला एक रेसिड्युअरी क्लॉज म्हणतात. पण काय होतं, म्हणजे समजा एखाद्या वेळेला काय होतं की बऱ्याच ठिकाणी आपण म्हणू की आईवडिलांना असं थोडासा दबाव टाकला जातो की तुमच्या हयातीतच करून टाका ना वाटण्या, आम्ही आहोतच ना तुम्हाला सांभाळायला, आम्ही एवढे सगळे बहीण भाऊ आहोत, किंवा मी एकटी आहे, किंवा भाऊ म्हणेल मी एकटा आहे, तर आम्ही तुमची जबाबदारी घ्यायला आहोत, तुम्ही कशाला काळजी करता. मग त्या प्रेमाला किंवा त्या लोभाला, त्या आमिषाला किंवा त्यांच्या दबावाला असं म्हणू, किंवा त्याला दुखवायचं नाही आपल्या मुलांना असं म्हणू, त्यावेळेला आई वडील कदाचित चुकीचा आपण म्हणायला पाहिजे तसा निर्णय घेऊन बक्षीसपत्र करतात आणि मग त्यांना उर्वरित आयुष्य कदाचित वाईट अवस्थेमध्ये आश्रितासारखं घालवावं लागतं. त्यामुळे मृत्यूपत्र हा एक चांगला उपाय आहे असं मला वाटतं की त्यामुळे आईवडिलांचं आयुष्यही चांगलं जातं. आणि त्यानंतर त्यांना सगळ्यांना, आता असं म्हणतात की चांगला एक उपाय असा असतो की मी जर मृत्यूपत्र केलं तर मी काय करायला पाहिजे, माझ्या सगळ्या वारसांमध्ये त्याची माहिती देऊन ठेवायला पाहिजे. म्हणजे काय होतं, कोणालाच वाद नाही, सगळ्यांना आधीच माहीत असतं की या व्यक्तीने असं मृत्यूपत्र केलंय आणि याच्यानुसारच, कारण ती माझी अंतिम इच्छा आहे, त्यानुसार त्याची विल्हेवाट लावायची आहे. बरं, मी आज मृत्यूपत्र केलं ते माझ्यावर बंधनकारक आहे का की मी आता आयुष्यभर काहीच नाही करायचं, हे मृत्यूपत्र अंतिम नाही. उद्या जर मी ज्याच्या लाभामध्ये मृत्यूपत्र केलं ती व्यक्ती नाही चांगली वागली, माझ्या मर्जीप्रमाणे, किंवा माझं काहीतरी बेबनाव झाला, माझ्या इच्छेविरुद्ध वागत असेल, किंवा त्याचं काहीतरी बरं वाईट झालं, तर मी काय करू शकते, माझं मृत्यूपत्र बदलण्याचा मला कधीही अधिकार असतो. मी किती वेळा माझं मृत्यूपत्र बदलू शकते. मृत्यूपत्र वैध असं आपण म्हणू, कायदेशीररित्या निकषांवर, कायद्याच्या निकषांवर, तरतुदीनुसार योग्य ठरवण्यासाठी काय असावं लागतं, तर ते आपण म्हणतो ना की समजा मी एखाद्याच्या समोर माझी इच्छा प्रदर्शित केली की माझी प्रॉपर्टी हे सगळी आहे, स्थावर जंगम मालमत्ता आहे आणि मला ही ह्या माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला द्यावी आहे, तर कदाचित असंही होऊ शकेल, सगळे जे स्वजन आहेत, तिचे जे प्रियजन आहेत ते मान्य करतील. म्हणजे ती तिची अंतिम इच्छा आहे की नाही, हे मृत्यूपत्र आहे की नाही, तर आहे. सगळ्यांनी मान्य केली की नाही, तर आहे, मान्य केली. म्हणजे त्या तोंडी मृत्यूपत्राला देखील तितकंच महत्व आहे. पण कधी कधी काय होतं, जेव्हा वाद उपस्थित होतो मग तेव्हा पुराव्याची आवश्यकता भासते, म्हणून मग लिखित दस्ताकडे आपण जातो. मग लिखित दस्त करताना तो नोंदणीकृत असणं गरजेचं आहे का, तर नाही. आपण एका साध्या कागदावर सुद्धा एखादी व्यक्ती आपली इच्छा प्रदर्शित करून ठेवू शकते आणि ती सांगू शकते की ही माझी इच्छा आहे, याच्याप्रमाणे तुम्ही माझी जी मिळकती आहेत माझ्या, त्याची विल्हेवाट माझ्या मृत्यूनंतर लावा. तो देखील मृत्यूदस्तच आहे, ती देखील इच्छापत्रच आहे. पण आपण त्याच्या पुढे जाऊन त्याला जास्त बळकटी येण्यासाठी, त्याचं जास्त पुराव्याच्या दृष्टीने त्याला जास्त महत्त्व प्राप्त होण्यासाठी मग आपण काय करतो, आपण नोंदणी कार्यालयात जातो आणि ते नोंदणीकृत करून घेतो. जेव्हा आपण नोंदणीकृत करून घेतो त्याला जास्त बळकटी येते आणि मग तेव्हा काय करतो आपण, दोन किंवा दोनपेक्षा जास्त साक्षीदार त्याला
हे देतात, सहमती देतात की माझ्या समोर या व्यक्तीने या दस्तावरती सही केली, हा दस्त तिने त्याच्या मर्जीने केलाय, तो आमच्या समक्ष केलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, दोन साक्षीदार सांगतायत की आमच्या समोर हे दस्त झालाय, त्यामुळे त्याला जास्त बळकटी येते. त्याला अजून कधी बळकटी येते, नोंदणीकृत जो करणारा कार्यालयीन अधिकारी आहे तो देखील त्याच्या समोर त्या व्यक्तीला विचारतो, हे तू वाचलेस ना, तुझ्या मर्जीने तू सही केलीस की नाही, त्याला जास्त बळकटी येते. त्याच्या पुढे कशाने बळकटी येते, तर हा दस्त करताना वैद्यकीय अधिकारी त्याला एक वैद्यकीय नोंदणीपत्र किंवा प्रमाणपत्र लावतो, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट लावतो की हा दस्त करताना या व्यक्तीने मला असं सांगितलं की मी माझं मिळकतींची विल्हेवाट लावते, एक इच्छापत्र माझं करते, आणि त्यावेळेला ते करताना ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होती, मेंटली ओरिएंटेड होती आणि फिजिकली फिट होती. असा जेव्हा दस्त, असं जेव्हा प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र त्या दस्ताला जोडलं जातं, तेव्हा त्या दस्ताला एक जास्त बळकटी येते आणि पुराव्याने ते जास्त सिद्ध होतं. आता मृत्यूपत्र करणारा कोण असू शकतो, तर त्याचं वय 18पेक्षा जास्त असावं लागतं, तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा लागतो, ती मिळकत त्याची स्वतःची असावी लागते. मी माझ्या मृत्यूपत्रामध्ये दुसऱ्याची मिळकत नाही विल्हेवाट लावू शकत. बरं, नवरा बायको बऱ्याच वेळेला काय होतं की एकत्र मिळकती विकत घेतात, जॉईंट ओनर असतात, पण ते दोघंही एकाच मृत्यूपत्रामध्ये या सगळ्या आपल्या मिळकतींची विल्हेवाट लावू शकतात. असं म्हणू शकतात ते, मी मेलो तर माझी बायको करेल, माझ्या बायकोनंतर ती दुसऱ्याला देईल, तसं असा तो त्याचं हे असू शकतं, भाषा असू शकते त्याची. त्याच्यानंतर काय होऊ शकतं की ही जी व्यक्ती आहे ती ज्याला साक्षीदार म्हणून आणतीये त्यालाही तोच क्रायटेरिया, त्यालाही तेच नियम, ते साक्षीदार देखील सज्ञान असावे लागतात, ते देखील हुशार किंवा आपण म्हणू मानसिक आणि शारीरिक सुदृढ असावे लागतात, आणि ते देखील कुणाच्याही दबावाशिवाय, कुठल्याही कपटाशिवाय, कुठल्याही चुकीच्या हेतूशिवाय त्याला केवळ साक्षीदार म्हणून सह्या करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो लाभार्थी असतो, ज्याला या मृत्यूपत्रातली मिळकत मिळणार असते, त्याचे साक्षीदार म्हणून सही नाही चालत, तो याला साक्षीदार म्हणून सही करू शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणी सही करू शकतं, पण अट एवढीच की ते 18पेक्षा जास्त असायला पाहिजे आणि या मिळकतीच्या संदर्भात त्यांचा कुठलाही इतर हे नको, त्यात वाद नको, त्यांचा कुठला हिस्सा नको, एवढं फक्त त्याला अट आहे. त्या मृत्यूपत्राला वैद्यकीय प्रमाणपत्र लावलं गेलं की ही व्यक्ती मृत्यूपत्र करताना मेंटली आणि फिजिकली फिट होती. पण जे सामनेवाला आहेत, जे त्याला हरकत उपस्थित करतायत, त्यांनी जर असं आणलं, पुरावे आणले की ही व्यक्ती कुठल्या तरी रोगाने पीडित होती, आजारी होती या काळामध्ये, किंवा कुठल्या तरी ताण तणावाखाली होती, त्यामुळे हा दस्त करताना ती तिच्या ह्याच्यात नव्हती, कुठल्या फिजिकली आपल्या कंट्रोलमध्ये नव्हती, सेन्सेसच्या कंट्रोलमध्ये नव्हती, असं जर सिद्ध झालं तर मात्र या मृत्यूपत्रावरती संशय उत्पन्न होतो. कारण सगळ्यात मोठी अटच त्या मृत्यूपत्राची अशी आहे की ती व्यक्ती, करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे. एक वेळ मी म्हणेन शारीरिकदृष्ट्या इकडे तिकडे असेल, मी म्हणजे झोपून आहे, मी आजारी आहे, पण मला माहिती आहे मी काय दस्त करते, माझा हात चालत नाही, माझा पाय चालत नाही, माझ्या वृद्धत्वामुळे मला बरेच आजार आहेत, पण त्याचा दुरुपयोग किंवा त्याचा दुष्परिणाम माझ्या मानसिक स्थितीवर नाही झालेला, मी परफेक्ट आहे, मला समजतंय मी काय दस्त करतेय, मी कशावरती सही करतेय. पण जर मी विसरभोळेपणा आला असेल, मला तसा कुठला अल्झायमर सारखा कुठला तरी रोग झाला असेल मला, तर मात्र किंवा कुठल्या तरी तणावामुळे किंवा मानसिक रोगामुळे मी ग्रसित झालेली असेल, असं जर मात्र सिद्ध झालं तर मात्र असा दस्त कोणत्याही परिस्थितीत माननीय न्यायालय मान्य करत नाही आणि त्याच्यामुळे लाभार्थीला कुठलाही मिळकतीमध्ये हिस्सा मिळू शकत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की
एकापेक्षा जास्त मुलं असू शकतात, पण ती जी मृत्यूपत्र करणारी व्यक्ती आहे तिचा एखाद्यावरच जास्त लोभ असतो आणि त्याला थोडंसं सढळ हाताने मृत्यूपत्रामध्ये फळ दिलं जातं किंवा लाभ दिला जातो. आणि त्यामुळे कदाचित काय होतं की सगळंच्या सगळंच त्याला दिलं जातं. कदाचित काय होतं की एकच मुलगा तिची सगळी काळजी घेतो, त्या व्यक्तीची, तिला म्हातारपणामध्ये सगळी सेवा करतो, मदत करतो. आणि त्यामुळे काय होतं, किंवा असंही होतं की एखाद्याच्या ताब्यातच ती व्यक्ती असते आणि त्यामुळे त्याच्या दबावाखाली आता यांनी सगळं एवढं केलं, किंवा माझं आता म्हातारपण ह्याच्या हातात आहे त्यामुळे मला हे सगळं त्यालाच दिलं पाहिजे. या सगळ्या बाबींचा विचार मृत्यूपत्र वाचताना लाभार्थी नसलेल्या व्यक्तींनी करायचा असतो की नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे ह्या व्यक्तीनी एकाच व्यक्तीच्या लाभात एवढं सढळपणे सगळंच्या सगळं देऊन टाकलंय. आणि त्याच्यातच कुठेतरी मुद्दा त्यांना सापडतो की ह्याच्यामुळे या व्यक्तीने केवळ यालाच दिलंय आणि आपल्याला दिलं नाही. कारण काय होतं, मी एक मुलगा आणि तोही एक मुलगा आहे, मला आणि त्याला समान माप द्यायला पाहिजे, पण मग त्यालाच का दिलं. याच्यामुळे हरकत उपस्थित करताना हा मुद्दा उपस्थित करायला पाहिजे त्यांनी की मी सुद्धा एक मुलगा आहे, मी देखील तिची सेवा करत होतो, मी देखील त्या व्यक्तीला प्रेम देत होतो, पण त्याच्या ताब्यात असल्यामुळे, पूर्ण त्यांच्याकडे त्याचं ताबा असल्यामुळे, त्याच्या दहशतीखाली किंवा दबावाखाली त्याला घाबरल्यामुळे या व्यक्तीने संपूर्ण फळ किंवा संपूर्ण जो लाभ आहे मृत्यूपत्राचा तो त्याला दिलाय, असं हरकतीमध्ये नमूद केलं जातं. मृत्यूपत्र असं आहे ना की जेव्हा माझी स्वकष्टार्जित मिळकत आहे, मी ती कोणालाही देऊ शकते, मी तिराईताला देऊ शकते, मी दान करू शकते, मी माझ्या 5 मुलांपैकी एकावरच प्रेम आहे, एकालाच देऊ शकते. त्यामुळे इतर 4 मुलं त्याच्यावरती हरकत नाही उपस्थित करू शकत, कारण हा असा दस्त आहे ना जो माझ्या इच्छेने झालेला आहे. मग तेव्हा काय असू शकतं, माझ्या इच्छेला कुठलाही विरोध नाही तुम्ही करू शकत. पण मग काय उपाय उरला, तर हा माझी इच्छा नव्हती, त्यांनी काय सिद्ध करायला पाहिजे, इच्छा नव्हती यांची, या व्यक्तीची, तर याच्या इच्छेवरती या ज्या लाभार्थीनी त्याच्यावरती जोर जबरदस्ती केली आहे, दबाव आणलाय आणि त्या दबावापोटी हा दस्त करून घेतलाय, हा एकमेव उपाय. किंवा या व्यक्तीचा मानसिक काहीतरी संतुलन गेलेलं होतं, किंवा यातला जो शारीरिक आजार जो आहे तो इतका जास्त होता की त्यामुळे हे जो दस्त झालाय तो करण्या इतपत त्याची ताकद नव्हती. हे जर सिद्ध करू शकला तर मला वाटतं तर तो विरोध टिकेल न्यायालयामध्ये. कष्टार्जित मिळकतीबाबतच किंवा एखाद्याला बक्षीसपत्राने मिळाली मिळकत, किंवा दान म्हणून मिळाली मिळकत, म्हणजे मी जेव्हा एखाद्या मिळकतीचा ॲब्सोल्यूट ओनर, संपूर्ण मालक होतो, तेव्हाच मी माझ्या मिळकतीबाबत मृत्यूपत्र करू शकतो. त्यामुळे केवळ तेव्हाच मी मृत्यूपत्र करत असल्यामुळे त्याला कोणी विरोध नाही करू शकत. म्हणजे मला मुलगी आहे आणि मी फक्त मुलांनाच दिलं, किंवा माझं मुलीवर जास्त प्रमाणे मुलीलाच दिलं, त्यामुळे वडिलांच्या मिळकतीमध्ये मुलींना अधिकार आहे. पण कधी आहे, जर मृत्यूपत्र न करता वडिलांचा मृत्यू झाला तर आहे. हयातीमध्ये जर मी माझ्या मिळकतीची विल्हेवाट मृत्यूपत्र करून लावली तर आणि ती मुलींना मी दिला नाही हक्क, तर मात्र तिथे मुलींना त्या मृत्यूपत्राला, जर मृत्यूपत्र संशयास्पद आहे असं सिद्ध करता आलं तरच अधिकार प्राप्त होईल, नाहीतर ते मृत्यूपत्र त्यांच्यावरही बंधनकारक आहे. म्हणजे फक्त केवळ वडिलांची मिळकत आहे, आईची मिळकत आहे, त्यामुळे मुलाबरोबर माझाही अधिकार, असं मुलींना तेव्हा नाही म्हणतात. कधी म्हणता येईल, आईने किंवा वडिलांनी मृत्यूपत्र न करता त्यांचा मृत्यू झाला तरच केवळ वारसा हक्काने त्यांचाही मुला एवढा अधिकार निर्माण होतो. म्हणजे जर समजा एखादे वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांची मिळकत आहे, पण वडील नेमके दुर्दैवानी कुठलंही मृत्यूपत्र न करता त्यांचं निधन झालं, तर तेव्हा त्यांना वारस कोण असतील, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं, यांना समान अधिकार प्राप्त होतात. तिथे मात्र भावा इतकाच अधिकार बहिणीलाही प्राप्त होतो. पण तो कधी, जर मृत्यूपत्र केलं नसेल तरच. आता जसं असं होऊ शकतं
की जसं आपण वडिलांना प्रेम देतो तसं सासऱ्याला देखील सुनेनी खूप प्रेम दिलं असेल, वडिलांसारखं त्यांची सेवा केली असेल. आणि जर सासऱ्याने आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपल्या मुलांबरोबर सुनेचं देखील नाव टाकलं असेल तर तिलाही अधिकार प्राप्त होतील. पण जर मृत्यूपत्र करताना तिचं नाव घरातली एक सदस्य असून सुद्धा टाकलं नसेल तर ती कायद्याने मागू शकत नाही. जो वडिलांसाठी तिला न्याय आहे की वडिलांनी आपली सख्खी मुलगी तिचं नाव नाही टाकलं, मग ती काय म्हणू शकते, माझं नाही नाव टाकलं, भावाचंच टाकलं, तर ती त्याच्यासाठी विरोध करू शकेल का? जर इतर दृष्टीने ते मृत्यूपत्र सबळ असेल तर ती विरोध करू शकेल का? जसं ती तिथे नाही करू शकणार तर इथे सुद्धा सासऱ्याची ती वारस आहे का? तर नाही. मग वारसा हक्काने तरी ती मागू शकते का त्याच्या सासऱ्याच्या मिळकतीमध्ये सून? तर नाही मागू शकत. पण ती मृत्यूपत्रामध्ये जर त्यांनी प्रेमाने की माझ्या सुनेनी खूप माझी सेवा केली म्हणून मी तिला माझ्या मिळकतीमध्ये तिला हा लाभ देतोय असं जर म्हटलं तर तिला प्राप्त होईल. नाही तर मी घरातली सदस्य आहे आणि म्हणून मला माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या मिळकतीमध्ये मृत्यूपत्रामध्ये अधिकार दिला नाही असं जर सुनेनी म्हटलं तर ते कायदेशीर दृष्ट्या टिकणार नाही. मृत्यूपत्र हा असा एक हे आहे ना की आयुष्याच्या परतीच्या वाटेला निघालेले व्यक्तीच करतात किंवा हल्ली कोणीही करू शकतं. पण मग तो इतका महत्त्वाचा दस्त आहे, तो जोपर्यंत आपण बदलत नाही, त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणत नाही, दुसरा कुठला दस्त करत नाही, तोपर्यंत तो दस्त आपल्या वारसांवरती बंधनकारक आहे. त्यामुळे तो मला वाटतं सुरक्षित ठिकाणी, आता बँकेचं लॉकरशिवाय दुसरं कुठलं सुरक्षित ठिकाण मला वाटत नाही, त्याच्यामध्ये ठेवावा. आणि त्याची माहिती मला असं वाटतं सगळ्या नातेवाईकांना, आपल्या वारसांना द्यावी. त्याची प्रत सुद्धा वाटली तरी त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही, जोपर्यंत आपण अर्थात त्याच्यात जर बदल करायचा असेल तर मग परत तीच प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे काय करतात व्यक्ती की आपली इच्छा जी आहे ती आपले मृत्यू होईपर्यंत थोडी दडवून ठेवतात, कारण मग ज्याला मिळत नाही त्याच्या मनात थोडीशी आकस निर्माण होतो, थोडंसं वाईट भावना निर्माण होते. म्हणून ती व्यक्ती जी करणारी असते ती व्यक्ती आपलं जे मृत्यूपत्र आहे, इच्छापत्र आहे, ते लपवून ठेवण्याचा किंवा आत्ता उघड न करण्याचा प्रयत्न करते. तो योग्य आहे, वाजवी आहे. आणि त्यामुळे तो त्यांनी सुरक्षित स्थळी किंवा आपण एखाद्याला अंमलबजावणी करणारा एक्झिक्युटर म्हणून नेमलेला असेल तर त्याच्याकडे सुरक्षित ठिकाणी ठेवावं. मृत्यूपत्र हे व्यक्तीच्या निधनापर्यंत व्यक्ती कितीही वेळा बदलू शकते. म्हणजे मी जर आज एका मुलाच्या नावाने माझ्या मृत्यूपत्राद्वारे त्याला माझ्या मिळकतीमधले सगळे हक्क प्रदान केले आणि नंतर मला असं कळलं की नाही, हे चुकीचं झालंय, काहीतरी मला हे बदलायला पाहिजे. समजा मला उद्या नातू झाला आणि मला वाटलं अरे मी ह्या मुलालाच का दिलं, मला नातवाला द्यायला पाहिजे, तर मी त्याच्यानंतर माझं मृत्यूपत्र बदलून त्याच्या नावाने करू शकते. याचाच अर्थ माझ्या आयुष्याच्या शेवटाच्या क्षणापर्यंत, घटीपर्यंत मी माझं मृत्यूपत्र कितीही वेळा बदलून नवीन बनवू शकते. माझं जे सर्वात शेवटचं मृत्यूपत्र असेल ते आधीच्या सगळ्या मृत्यूपत्रांवरती बंधनकारक आणि माझं शेवटचं मृत्यूपत्र अंमलबजावणी करण्यासाठी तयार असेल. भारतीय मानसिकता आजही मृत्यूपत्राकडे थोडी धक्का लागल्यासारखी बघते. अरे बापरे, म्हणजे आपला शेवट जवळ आलाय का काय? जेव्हा स्वतः व्यक्ती स्वतःहून ते तयार करते तेव्हा ती थोडीशी कणखर असते किंवा तिला माहिती झालेली असते की नाही आपल्याला आपल्या मिळकतीची आत्ताच विल्हेवाट करून ठेवावी लागते. जेव्हा घरातील व्यक्ती तिला सांगतात, मुली सांगतात, तेव्हा ते जास्त थोडंसं कठोर तिला वाटतं, तिच्यावर तणाव येऊ शकतो आणि त्यामुळे थोडासा धक्का बसू शकतो त्या व्यक्तीला की बापरे, माझ्या आजूबाजूच्या व्यक्ती माझ्या मरणाची वाट बघतायत. आणि त्यामुळे मृत्यूला कधी अशुभच समजलं जातं. त्यामुळे मृत्यूपत्राकडे देखील अशुभ नजरेनेच बघितलं जातं. परंतु मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीने मृत्यूपत्राकडे चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे. आपल्या हयातीमध्येच आपल्या मिळकतीची, आपल्या स्वतःच्या स्वकष्टार्जित मिळकतीची विल्हेवाट आपल्या इच्छेने कशी लावायची हे लिहून ठेवलं पाहिजे. कारण जर तशी नाही लावली गेली तर त्यानंतर त्या मिळकतीबद्दल वाद उपस्थित होण्यापेक्षा आपल्या इच्छेने त्याची विल्हेवाट लावणं हे जास्त सोयीस्कर आहे. साधी गोष्ट,
माझी एक सदनिका आहे, माझा एक फ्लॅट आहे. मी फ्लॅटच्या संदर्भात काय करते तर माझ्या आवडीच्या किंवा मला ज्याला वाटतं की ह्याला मला द्यायचं आहे त्याचं नॉमिनी म्हणून नाव लावून ठेवते. पण मी काय करते त्याच्यानंतरची कारवाई करतच नाही. मी नुसतं नॉमिनी म्हणून. मग नुसतं नॉमिनी लावल्याने त्याला मिळणार आहे का तो फ्लॅट? तर नाही मिळणार आहे. तर त्यासाठी मला काय केलं पाहिजे, एक दस्त करून ठेवला पाहिजे. मग तो गिफ्ट डीड असो, बक्षीसपत्र असो किंवा मृत्यूपत्र असो. बक्षीसपत्र केलं तर मला आजच त्याला फ्लॅट दिला जाईल. मी मृत्यूपत्र केलं तर मग काय केलं जाईल, ते नॉमिनेशन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याच व्यक्तीच्या लाभात मी जर माझ्या मृत्यूपत्रामध्ये ही सदनिका या व्यक्तीला मिळावी असं दिलं असेल तर ते जोडलं गेलं. म्हणजे याचाच अर्थ माझी इच्छा मी सबळ केली, मी सिद्ध केली की मला यालाच द्यायचंय. त्यामुळे त्या व्यक्तीला माझ्या मृत्यूनंतर ती सदनिका सोसायटीमध्ये अर्ज करून मिळण्यास जास्त सोयीचं पडतं. म्हणजे त्याला वादाशिवाय ती प्रॉपर्टी मिळते. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीने या मृत्यूपत्राकडे एका चांगल्या दृष्टीने पाहावं, एक चांगला दस्त म्हणून पाहावं आणि त्या दस्ताची माझ्या मृत्यूनंतर सगळ्यांनी अंमलबजावणी करावी एवढी इच्छा आपण प्रदर्शित जरी केली तरी आपले प्रियजनही खुश होतील. मला असं वाटतं कोणी मृत्यूपत्र केल्यानंतर नाही सांगत, बहुतांश याच्यामध्ये नाही सांगत, कारण आपल्या सगळ्यांचंच आयुष्य खूप सुखी सुंदर नसतं. तो सुखी माणसाचा सदरा सगळ्यांकडे नाही. त्यामुळे मी मृत्यूपत्र केल्यानंतर सगळे त्याचं स्वागत करतील असं काही होत नाही. मग त्यामुळे कोण ना कोणतरी दुःखी होणार. आत्तापर्यंत जे दाखवत असतं किंवा त्यांचं खरोखरही प्रेम असेल ती मुलं दुखावली जाणार, ती मुलगी दुखावली जाणार. ती म्हणणार बघितलं माझ्या आईने माझ्या भावाला जास्त सढळ हाताने दिलंय. त्यामुळे माझ्या हयातीमध्येच मला दिसतं की अरे प्रॉपर्टी पुरतेच माझी मुलं बाळ माझी होती का, असं एक दुःखी होऊ शकते ती व्यक्ती, मनाने दुःखी होऊ शकते. त्यापेक्षा मला असं वाटतं जर असं होणार आहे अशी शंका जरी त्या व्यक्तीच्या मनात असेल ना तर त्यांनी ते आपल्या हयातीमध्ये मला जे योग्य वाटतंय ती इच्छा लिहून ते इच्छापत्र, ते मृत्यूपत्र आपल्या अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याला सुपूर्द करावं. जेव्हा जेव्हा वाटेल त्यात बदल करायचा, तो बदल करून त्याच्याकडे परत द्यावं. असं वाटलं की ही व्यक्ती अंमलबजावणी करण्यासाठी लायक नाही तर तो अंमलबजावणी करणारही बदलता येतो. तसं करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावं. कारण आपल्या मृत्यूनंतर वाद होऊ नयेत असं जेव्हा आपल्याला वाटत असतं तर मृत्यूच्या आधी तरी वाद कशाला. त्यामुळे जर असं वाटतंय आपल्याला की कोणीतरी दुखावलं जाईल माझ्या प्रियजनांपैकी तर ते मृत्यूपत्राची जाणीव सुद्धा नाही करून दिली मृत्यूच्या आधी तरी त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये. आपलं आयुष्य सुखी ठेवावं आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्या प्रियजनांना त्याची माहिती कळेल अशी व्यवस्था करून ठेवावी.